ठिकाणी जे सोलर चार्ज कंट्रोलर आहे, बरेच कस्टमर याच्यावर कन्फ्यूज आहेत कनेक्शन कसं करायचं. सोलर कंट्रोलर तुमच्याकडे आल्यानंतर या ठिकाणी सिंपल फक्त पहिले बॅटरीचं कनेक्शन करायचं आहे. कारण बॅटरीचं कनेक्शन पहिलं का करायचं आहे, जेणेकरून हा कंट्रोलर पूर्ण सिंक्रोनाइज करतो, ऑटोमॅटिक तुमची बॅटरी डिटेक्ट करतो किती व्होल्टमध्ये. कारण हा 12 व्होल्टला पण काम करतो, 24 व्होल्टला पण काम करतो. या ठिकाणी पहिले बॅटरीचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह देऊन टाकायचे. बॅटरीचा विषय संपलेला आहे. या ठिकाणी जे सोलर पॅनलचं कनेक्शन आहे याच्यावर तुम्ही प्लस मायनस नंतर करायचे. आता बॅटरी कुठली वापरायची, सोलर पॅनल कुठला वापरायचं. मॅक्झिमम सोलर पॅनल या ठिकाणी तुम्ही बघू शकता 40 व्होल्टच्या आतमध्ये, तर 350-400 वॅटपर्यंत तुम्ही या ठिकाणी सोलर पॅनल वापरू शकताय. पण व्होल्टेज त्याचे 40 व्होल्टच्या आतमध्ये पाहिजे. या ठिकाणी जी बॅटरी वापरणार या ठिकाणी बघू शकता 12 व्होल्टमध्ये किंवा 24 व्होल्टमध्ये स्टेबल बॅटरी या ठिकाणी वापरू शकताय. 12 व्होल्ट जर वापरली तुम्ही तर 30-40 अँपेअरपासून तर 100 ते 150 अँपेअरपर्यंत याच्यावरती बॅटरी वापरण्यासाठी इनफ राहते. अशा प्रकारे या ठिकाणचे आउटपुट या ठिकाणी 12 व्होल्ट DC आउटपुट भेटते. LED लाईटसाठी 10 अँपेअरचं आउटपुट आहे. अशा प्रकारे सिंपल सोलर चार्ज कनेक्शन आहे. आणि सिंपलचं एक तुम्हाला एक कॅल्क्युलेशन म्हणून सांगतोय, जर तुम्ही या ठिकाणी 100 अँपेअरची बॅटरी वापरली तर सोलर पॅनल या ठिकाणी 150 वॅटचा 150 वॅटचं वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून दिवसभरातून ही 100 अँपेअरची बॅटरी चार्जिंग करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेशन करू शकताय. ज्यानुसार तुम्ही सोलर पॅनल घ्या त्यानुसार बॅटरी घ्या, किंवा ज्यानुसार तुमच्याकडे बॅटरी आहे त्यानुसार सोलर पॅनल ठिकाणी ॲडजस्ट करा. या ठिकाणी अशा प्रकारे हे सोलर चार्ज कंट्रोल असते. या ठिकाणी जर बघितलं साईडला या ठिकाणी 5 व्होल्ट या ठिकाणी नॉर्मल USB आउटपुट भेटते. मोबाईल वगैरे चार्जिंग करण्यासाठी 5 व्होल्टचं आउटपुट भेटते. बॅक साईडला बघितलं कुठल्या वायरिंग वगैरे कनेक्शन नाही आहे. अशा प्रकारे हेवी आहे सोलर चार्ज कंट्रोल असणार आहे. UTLचं फुजियामा कंपनीचं सोलर चार्ज कंट्रोलर आहे. जबरदस्त क्वालिटीचं असणार आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल उत्तरेश्वर एंटरप्राइज करायची एकदा अवश्य विट काय येणं शक्य नसेल तर खाली दिल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही संपर्क साधून ऑनलाईन मागू शकताय. धन्यवाद.